बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पावसासंदर्भात आहे। महाराष्ट्रात पावसाचं जोरदार पुनरागमन झालंय। मुंबई, पुणे, नाशिकसह विदर्भातील काही भागात पावसाच्या सरी बरसतायत। तर पुढील 48 तासात कोकण किनारपट्टीसह घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। विशेषतः पूर्व विदर्भातील 4 जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक राहण्याचा अंदाज आहे। भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या 4 जिल्ह्यांमध्ये पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो। एकीकडे कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा दिलेला असतानाच मराठवाड्यात मात्र पाऊस पुन्हा हुलकावणी देण्याची चिन्ह आहेत। मुंबई, पुणे, नाशिकसह महाराष्ट्रात पावसाचं हे जोरदार पुनरागमन झाल्याचं पाहायला मिळतंय। काल रात्रीपासूनच खरं तर या जिल्ह्यांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे। ठिकठिकाणी धरणांच्या पाणी पातळीत त्यामुळे आता वाढ होऊ लागली आहे। मुंबई, ठाण्याला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, तर पुणे, नाशिकला देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। पुण्यातील पावसासंदर्भातील अपडेट्स आपण घेणार आहोत। आपले प्रतिनिधी आदित्य भवार यांच्याकडून। आदित्य, पुण्यात नेमकी पावसाची आत्ताची काय परिस्थिती आहे? गेल्या 2 दिवसापासून पुण्यात पावसाची संततधार सुरूच आहे। घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे। तसंच घाटमाथ्यांवरती देखील रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि अशीच परिस्थिती काही दिवस राहणार असल्याचं हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे। त्यामुळे त्यामुळे धरण क्षेत्रातील मोठी वाढ झालेली आहे आणि नदीकाठच्या राहणाऱ्या लोकांना, तिथे पार्क करणाऱ्या गाड्यांना सगळ्यांना सुरक्षिततेचा इशारा दिलेला आहे। सगळ्यांना आवाहन करण्यात येत आहे की जे नदीकाठमध्ये लोक राहतात त्यांनी सुरक्षा व तिथल्या स्थलांतराची काळजी घ्यावी। काही दिवस पावसाची स्थिती अशीच असणार आहे। सर्वाधिक नोंद या घाटमाथ्यांवरती तामिनी घाटात नोंद झालेली आहे आणि अशीच परिस्थिती सर्व घाटमाथा परिसरात आपल्याला पाहायला मिळते। कृपा आदित्य, खरं तर पुढील पावसाचा कसा अंदाज असणार आहे? धरणांची पाणी पातळी कितपत वाढलेली आहे? विसर्ग सुरू करण्यात आलाय का? नक्कीच धरण पातळी ही 75% सकाळी 7:30 वाजता नोंद झाली होती। त्यानंतर 80% वरती देखील जाण्याचा इशारा तिथल्या धरण क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांनी दिला होता आणि त्यानंतर तो विसर्ग देखील त्यानंतर धरणातनं मोठ्या संख्येने विसर्ग करणार असल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे आणि अशीच वाढ सर्वच धरण क्षेत्रामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते। पुणे महानगरपालिकेकडून लोकांना सतर्कतेसाठी काय आवाहन करण्यात आलंय नेमकं? नक्कीच पुणे महानगरपालिकेने जे नदीकाठमध्ये राहणाऱ्या लोकांना तिथनं स्थलांतरित व्हावं किंवा तिथली सुरक्षतेची योग्य काळजी घ्यावी। जे नदीकाठमध्ये गाड्या पार्क होतात त्यांना देखील तिथे पार्क न करता दुसरा पर्याय अवलंबण्याचा इशारा दिलेला आहे। त्यासोबतच वस्ती आणि काही भागांमध्ये जिथे पाणी साचतं तिथे देखील सगळी खबरदारी महानगरपालिकेने घेतलेली आहे। परंतु काही ठिकाणी जी परिस्थिती आपण पावसाची पाहतो ती कुठेही सुधारताना आपल्याला पाहायला मिळत नाही। औंध मधला जो पासिंग मार्ग आहे तिथे तिथेही पाणी भरलेलं आहे आणि अशाच काही ठिकाणी पाणी भरल्याची घटना आपण पाहतोय। रस्त्यांवरती देखील पाणी भरलेलं आहे आणि त्याच्यावरती आता योग्य खबरदारी पुणे महानगरपालिकेने घेताना आपल्याला पाहायला मिळते। जी, निश्चितच। आदित्य, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। आणि आता थेट जाऊयात नाशिकमध्ये। आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। तर किरण, नाशिकमध्ये काय आहे पावसाची परिस्थिती? कृपा, कालपासून नाशिकमध्ये संततधार पाऊस सुरू आहे। नाशिक शहरासह ग्रामीण भागात देखील संततधार पाऊस कायम असल्याने खूप मोठा जो दिलासा आहे तो शेतकऱ्यांना मिळालेला आहे। कारण पेरणी करून सुद्धा पाऊस येत नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडलेला होता। पण कालपासून संततधार पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रामुख्याने समाधान व्यक्त केला जातो आहे आणि त्याच पद्धतीने नाशिक जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात देखील चांगला पाऊस होत असल्याने एकूणच नाशिक जिल्ह्यातील काही धरणं सुद्धा भरलेली आहेत। जवळपास 3 ते 4 धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय। जो एक महत्त्वाचं धरण आहे भावली धरण सुद्धा हे 100% भरलेलं आहे। भावली धरणातून आता पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि त्यामुळे जे वेगळे हे नाशिक मधले नदी आहे ते नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सुद्धा सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्याच पद्धतीने नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण देखील 80% पर्यंत भरलेलं आहे आणि अशाच पद्धतीने पाऊस कायम राहिला तर गंगापूर धरण देखील लवकरच भरेल अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केला जातो आहे आणि पुढचेही 3 दिवस अशाच पद्धतीने पाऊस नाशिक शहरामध्ये आणि परिसरामध्ये जे होईल अशा पद्धतीचा एकूणच जे अंदाज जे आहेत हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। पण तूर्त
घेतलं तरी नाशिक शहर आणि परिसरामध्ये समाधानकारक पाऊस जे आहे ते एकूणच सुरू आहे आणि त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये एक जो आहे तो आनंदाचं वातावरण असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. जी निश्चितच किरण, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात.